सद्गुरू आज आम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करताय ते समजण्यापूर्वी पहिला आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही खरं जिवंत आहात का? तुम्ही जगता आहात का? तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की मी मनसोक्त जगतो आहे? हा प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. ते तुम्हाला संभ्रमित करणार. कधी कधी वाटतं मी जगतोय, कधी कधी वाटतं मी काय करतोय काहीच कळत नाही. पहिलं आम्ही आज स्वतःसाठी जगत नाहीये. बघा, मी नेहमी सांगत असतो स्वार्थ आणि निस्वार्थ. तुमची कुठली कृती आहे जी निस्वार्थपणे आहे आणि तुमची कुठली कृती आहे जी स्वार्थाने आहे? त्याचं उत्तर सोपं आहे. आमच्या 100% कृती ह्या काय स्वार्थाने प्रेरित आहे. आणि स्वार्थ काय आहे की मला जगायचं आहे. 4 दिवस जगण्यासाठी मी 40 दिवस काम करतो. हे जे सगळं जगण्याची जी आमची व्याख्या आहे ती जगण्याची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर खरंच आम्ही जगतोय का? की आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतो? आणि प्रश्न आहे स्वार्थाचा. मला खरं सांगा, तुम्हाला तुमचा स्वार्थ कळलाय का? हा, स्वार्थासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट करता, पण तुमचा स्वार्थ साध्य झाला का? हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे. का तुम्ही स्वार्थासाठी जन्मापासून प्रयत्न करता, आताही करताय, पण तुम्ही शांतपासून विचार करा ना, तुम्ही स्वार्थासाठी जे जे केलं त्यात तुमचा स्वार्थ किती साध्य झाला? स्वार्थासाठी जगूनही स्वार्थ साध्य होत नाही. मग थोडंसं निस्वार्थपणे जे जगून बघा ना, कदाचित स्वार्थ साध्य होऊन जाईल. जर आम्हाला स्वार्थ साधता येत नाहीये तर आम्हाला परमार्थ कसा साधायचा? म्हणून खरा स्वार्थ हा परमार्थात लपलेला आहे. तुम्ही स्वतःसाठी जे मागता ते तुम्ही दुसऱ्याला द्या, ते तुम्हाला आपोआप